भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आज जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेतली। पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सदस्य नोंदणी केली जाणार आहे। तसंच नजीकच्या काळातील विविध उपक्रमांची आखणी करून पक्षीय कामं मार्गी लावण्यासाठी त्यांनी युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं। भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची निवड झाली आहे। आजपासून कृष्णराज महाडिक यांनी आपल्या पक्षाच्या कामकाजाला प्रारंभ केला। कोल्हापुरातील भाजप कार्यालयात कृष्णराज यांनी भाजप युवा मोर्चाची जिल्हास्तरीय बैठक घेतली। या बैठकीला जिल्हाध्यक्ष विश्वजित पवार, प्रशांत घुगले, रवीश पाटील कौलवकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी येत्या काही दिवसात युवा मोर्चाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली। त्यामध्ये युवा मोर्चाची कार्यकारिणी आणि संघटनात्मक बांधणी बळकट करण्याचा मनोदय व्यक्त केलाय। शिस्तबद्ध पक्ष या भाजपच्या प्रतिमेला तडा जाता कामा नये असं सांगून राज्यात किमान 1,00,000 युवा सदस्यांची नोंदणी करण्यात येणार आहे। त्यामध्ये 15 ते 20,000 सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट कोल्हापूर जिल्ह्याला देण्यात आलंय। युवतींसाठी युवा मोर्चाचा स्वतंत्र विभाग सुरू करावा, रोजगार आणि क्रीडा कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा अशा त्यांनी सूचना केल्या। तसंच येत्या मे महिन्यात युवा आघाडीचा राज्यस्तरीय कार्यक्रम कोल्हापुरात घेण्यात येईल। त्याचं नियोजन मार्च महिन्यापासून केलं जाईल असं कृष्णराज यांनी सांगितलं। यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वजित पवार यांनी सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण केलं जाईल असा शब्द प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांना दिला। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1,00,000 युवा मोर्चा सभासद नोंदणी होणार आहे। त्यामधल्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला कोल्हापूर महानगरमध्ये एक 10 ते 15 दिवसामध्ये कमीत कमी 1,000 तर नोंदणी आम्हाला करायची आहे। मॅक्झिमम आम्हाला एक 10 ते 15,000 कोल्हापूर शहर म्हणून आम्हाला नोंदणी करायची आहे। ही जे त्याने आम्हाला जो सल्ला दिला आहे तो सल्ला आपण आता आमचं काम चालू आहे आणि लवकरात लवकर ही नोंदणीचा टप्पा आम्ही कोल्हापूर महानगरच्या वतीने पूर्ण करून महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिलं शहर जे असेल कोल्हापूर याची आम्ही दखल अख्खी महाराष्ट्रभर घेईल अशी मी ग्वाही देतो। विरोधकांकडून नेहमीच केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार विरोधात खोटं नरेटिव्ह सेट केलं जात आहे। त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रशांत घुगले यांनी दिला। जो नरेटिव्ह सेट केला जातोय, होळीसाठी असू दे, गणपतीसाठी असू दे, अन्यथा जे हिंदू सणामध्ये डॉल्बीसाठी असू दे, हा नरेटिव्ह कोणताही न पाळता तुम्ही हिंदू सण मोठ्या उत्साहात साजरे करा व हिंदू धर्म कसा पुढे घेऊन जाता येईल याचा युवकांपर्यंत चांगला नरेटिव्ह चांगला द्या असं प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेलं आहे। नूतन युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात युवा शाखा उघडण्यात येतील। तसंच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष रवीश पाटील कौलवकर यांनी दिली। आज आपल्या प्रदेशचे नवनियुक्त अध्यक्ष आदरणीय कृष्णराजदादा महाडिक साहेब यांनी जिल्ह्यातली पहिलीच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज इथं संपन्न झाली। या बैठकीमध्ये प्रामुख्यानं सभासद नोंदणी, युवा मोर्चाचे शाखा काढणे, त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट, रोजगाराला प्राधान्य देणे आणि त्याच्यानंतर पर्यावरण समतोल राखणे आणि जास्तीत जास्त उपक्रम राबवताना पर्यावरण समतोल कसा राखला जाईल या 3 मुद्द्यांवर आज ह्या आढावा बैठकीमध्ये भर देण्यात आला। प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी घेतलेल्या पहिल्याच बैठकीमुळे कार्यकर्ते पदाधिकारी चार्ज झाल्याचं दिसून आलं। यावेळी वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, विवेक राजवर्धन यांच्यासह युवा कार्यकर्ते उपस्थित होते।